विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाचा फेरविचार। दानवेंकडून दिलगिरी व्यक्त केल्यानं निलंबनाचा फेरविचार होण्याची शक्यता। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाचा ठाकरे गटाच्या आमदारांकडून निषेध। निलंबन मागे घ्या, अनिल परब यांची विधान परिषदेत मागणी। विधान परिषदेत ठाकरे गटातले आमदार अनुपस्थित। अंबादास दानवेंवरच्या निलंबन कारवाईचा आमदारांकडून निषेध। कालही याच विषयावरून ठाकरे गटाच्या आमदारांचा सभागृहातून वॉकआउट। पंढरपूरला आषाढी कार्तिकी निमित्त येणाऱ्या जाणाऱ्या पालख्या आणि वाहनांना 21 जुलैपर्यंत पथकरातनं सूट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। परिवहन विभागातनं आवश्यक स्टिकर्स वाहनांना दिले जाणार। मुंबईच्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत शुक्रवारी बैठक। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश। कमी दाबानं आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा मुद्दा आशिष शेलारांनी केला उपस्थित। मनोज जरांगेंनी 13 जुलैपर्यंत वेळ दिली आहे। टिकणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम। मंत्री शंभूराज देसाईंची मागणी। स्मार्ट मीटरच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। स्मार्ट मीटर कोणासाठी? अदानींच्या फायद्यासाठी विरोधकांची घोषणाबाजी। डोंबिवली स्फोटावर विधान परिषदेमध्ये लक्षवेधी। आमदार उमा खापरे यांनी मांडली लक्षवेधी। कापसाच्या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेत्यांची विधानसभेमध्ये मोदींवर टीका। विरोधकांच्या टीकेनंतर मंत्री दादा भुसेंनी नोंदवला आक्षेप। काँग्रेसचे आमदार अमीन पटेल व्हीलचेअरवरनं विधानभवनात। पायाला दुखापत झाल्यानं व्हीलचेअरवरून आले विधानभवनात। लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून पैशांची मागणी होऊ नये असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। जे कोणी याचं पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। मुख्यमंत्र्यांचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।